मी कधी ज्वारीमध्ये लिक्विड डेटॉल टाकलंय का? नसेल टाकलं ना तर आजपासून तुम्ही नक्की टाकणार आहात. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्वारीमध्ये लिक्विड डेटॉल टाकताच तुम्ही रिझल्ट बघू शकताय. काय होतं ना, घरामध्ये एकदा का झुरळं घुसली की ती दुप्पट तिप्पट कधी होतील आणि त्यांची संख्या किती झपाट्याने वाढेल सांगताच येत नाही. आपण अगदी उपाय जरी करायला म्हटलं किंवा मार्केटमधनं काही एखादे केमिकल जरी आणायला म्हटलं तर आपल्या आरोग्यासाठी ते खूप हानिकारक असतात. मग अशा वेळेस घरगुती काही उपाय केले तर घरातली जी काही झुरळं आहेत त्यांचा नायनाट नक्की होऊ शकतो. इकडे मी घेतलेलं आहे 3 मोठे चमचे ज्वारीचं पीठ. ज्वारीचं पीठ आपण का घेतलेलं आहे? कारण ज्वारीचं पीठ हे थोडंसं गुळचिट असतं, गोडसर असतं, म्हणून आपण इकडे ज्वारीचं पीठ घेतलंय, जेणेकरून आपल्याला यामध्ये एक्स्ट्रा असं गूळ किंवा साखर टाकायची गरजच पडणार नाही. त्यानंतर घ्यायचं आहे बोरिक पावडर. बोरिक पावडर कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाईल. हे जे काही बोरिक पावडर आहे ही आपण कॅरमवर सुद्धा टाकत असतो किंवा मग धान्य साठवण्यासाठी ह्या बोरिक पावडरचा खूप उपयोग होतो. फक्त 1 चमचा बोरिक पावडर आपल्याला 3 चमचे ज्वारीच्या पिठासाठी टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. पॉवरफुल उपाय आहे, पॉवरफुल रेमेडी आहे, 100% खात्रीशीर उपाय आहे. कापूर घ्यायचा आहे. कापूर आपल्याला साधारणतः 2 ते 3 वड्या टाकायच्या, जास्त टाकायच्या नाहीत, कारण कापूरचा वास यामधनं आपल्याला जास्त येऊ द्यायचा नाही. जर यामधनं कापूरचा वास यायला लागला तर मग झुरळं याच्याजवळ येणार नाहीत. त्यामुळे फक्त 2 वड्या सफिशियंट आहेत. मिक्स करायचं आहे. ही पावडर आपली तयार झाली आहे. ही पावडर खरं तर तुम्ही कॉर्नर्समध्ये टाकू शकता, पण आपण रोज आपलं घर झाडून घेतो, सो अशा वेळेस ती पावडरसुद्धा निघून जाते, झाडण्यात जाते. मग अशा वेळेस हे एवढं जे आहे आपल्याला नेहमी बनवावं लागेल. मग याच्यापेक्षा मी जे तुम्हाला सांगणार आहे ते नक्की करा. आता ही पावडर संपूर्णरित्या मिक्स झाली आहे. आता सगळ्यात पॉवरफुल इन्ग्रेडियंट टाकायचा आहे, तो म्हणजे लिक्विड डेटॉल. लिक्विड डेटॉल एवढं भारी आहे की घरात झुरळं असतील, छोटे छोटे किडे जरी होत असतील किंवा आपल्या फर्निचरला कीड लागते ना, ती कीडसुद्धा हे लिक्विड डेटॉल होऊ देत नाही, एवढं जबरदस्त आहे. तर तुम्हाला लिक्विड डेटॉल फक्त 1 टेबलस्पून इकडे टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे. बाकी यामध्ये आपण साखर किंवा मग गूळ काहीच टाकत नाही आहोत गोडपणासाठी. सो आता आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये टाकून व्यवस्थित याचा उंडा मळून घ्यायचा आहे. आता हा उपाय करण्याच्या आधी तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. ते म्हणजे सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमचं घर साफसफाईसाठी काढावं लागेल. घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर झुरळांनी अंडी दिली असेल, ती अंडी सगळ्यात पहिले साफ करून ठेवावं लागेल, काढावी लागेल. त्यानंतरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्ही साफसफाई केली नाही आहे किंवा घरामध्ये जर झुरळांची अंडी असेल, तुम्ही कितीही काही उपाय केला किंवा बाजारातनं केमिकल जरी आणले तरी घरातली झुरळ जाणार नाहीत. आपल्याला याचा असा एकदम घट्टसरही नाही आणि एकदम सैलसरही नाही असा उंडा नको आहे, एकदम मीडियम याचा आपल्याला उंडा मळून घ्यायचा आहे. ज्वारीला काय होतं, जसं आपण त्याला जास्त मळू ना तेवढं त्याच्यामध्ये जे आहे चिकटसरपणा यायलाच होतो. त्यामुळे ज्वारीचं पीठ आवर्जून घ्या. जर तुमच्याकडे ज्वारीचं पीठ नसेल, बेसन पीठ तुम्ही याऐवजी घेऊ शकता किंवा मग बाजरीचं पीठसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं, हे करत असताना तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील तर असं ठिकाणी हे बिलकुल ठेवायचं नाही की त्यांना ते दिसेल, आणि बिलकुल मुलांसमोर हे बनवू नका. त्यामुळे असं मागे वगैरे टाकायचं, जे की असं बाहेर येता कामा नये, कारण किती नाही म्हटलं तरी मुलं काय करतात, कोणतीही गोष्ट तोंडात घालतात. सो हे अशा पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. आणि आता याचे आपल्याला छोटे छोटे असे ना लाडू वळून घ्यायचे आहेत. हप्त्याभराने तुम्हाला पुन्हा हे रिपीट करावं लागेल, कारण हे जे काही पीठ आहे ते ड्राय होऊन जाईल. आता यामध्ये आपण जे बोरिक पावडर, लिक्विड डेटॉल टाकलेलं आहे आणि त्यासोबत आपण जो कापूर टाकलेला आहे, हे एवढे कारगर आहेत की झुरळांनी फक्त हे खाल्लं ना तर झुरळं नष्ट झाले म्हणजे झालेच, झुरळं नक्कीच मरून जातील. सो तुम्हाला काय करायचं आहे, हप्त्याभराने हे करायचं आहे. दुसऱ्या हप्त्याला दुसरा उपाय ट्राय करायचा आहे. असे उपाय बदलत राहायचे आहे, जेणेकरून आपल्याला झुरळांना सुद्धा कन्फ्यूज करायचं आहे. एकच एक केलं तर ते हे खाणार नाहीत. सो अशा पद्धतीने केलं तर तुम्ही बघणार 15 दिवसामध्ये तर तुम्हाला नक्की रिझल्ट मिळेल. पण आता घरगुती उपाय म्हटलं तर थोडंसं काय होईना आपल्याला काय करावं लागतं, थोडासा उशीर लागतो. मग अशा वेळी पेशन्स ठेवायचे, साफसफाई ठेवायची. रात्री झोपत असताना एक वेळ नक्की आपल्या घरातून झाडू मारून घ्यायचा, कारण काही थोडं मोठं जरी कचरं असलं ना किंवा अन्नाचं कण असला तर झुरळं होतात म्हणजे होतात. त्यामुळे एक वेळ झोपण्याच्या आधी घर नेहमी झाडून घ्यायचं. आता असे लाडू झाले की कानाकोपऱ्यामध्ये किंवा जिथे जिथे झुरळं आहे तिथे तुम्हाला हे ठेवायचं आहे, आणि अशा पद्धतीने तुम्हाला रिझल्ट हा नक्की मिळणार म्हणजे मिळणार.
आता बघा, यावरती तुम्ही थोडंसं काही शेंगदाणे वगैरे सुद्धा लावू शकता किंवा मग छोटी छोटी ज्वारी तुमच्याकडे असेल ती सुद्धा वरून तुम्ही लावू शकता। आता अशा पद्धतीने तुम्हाला हे लावायचं आहे, पण एक लक्षात घ्या, आपल्याला गॅसचं थोडंसं बाजूला करायचं आहे, कारण यामध्ये कापूर आहे तो ज्वलनशील असतो, त्यामुळे अगदीच गॅसजवळ ठेवायचा नाही, गॅसच्या ओट्याच्या कानाकोपऱ्यात ठेवायचा, गॅसजवळ ठेवू नका। अशा पद्धतीने आपल्याला हे सगळ्या जिथे जिथे झुरळ होतात तिथे ठेवून द्यायचं आहे। रिझल्ट अप्रतिम येतो, नक्की ट्राय करून बघा। चला मंडळी, हा व्हिडिओ आवडला असेल मित्रपरिवारासोबत शेअर करा, लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल करा, फेसबुकवर हा व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा आणि फॉलो करा। चला मग भेटूयात उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये। हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।